आघाडी गटाच्या उमेदवार निवडीच्या निमित्ताने भाऊ भाऊ सर्व पक्षीय थोडस आणि सर्व कार्यकर्ते, कारण का हा काही कोणत्या वैयक्तिक पक्षाचा कार्यक्रम नाही. याच्यामध्ये मला बरीच मंडळी दिसतात. काही काँग्रेसची मंडळी आहे, काही शिवसेनेची मंडळी आहे, काही शरद पवार गटाची मंडळी आहे. मी स्वतः शरद पवार गटाचा प्रवक्ता म्हणून काम करत आहे तालुक्याचं. आणि विशेष करून मोठ्या संख्येने जमलेला तरुण वर्ग, सर्व ज्येष्ठ वडीलधारी मंडळी, स्टेजवरील सर्व मान्यवर व्यक्ती, तर प्रत्येकाचं नाव घेणं या ठिकाणी योग्य होणार नाही. विशेष करून ज्या भविष्यातील उमेदवार आहेत त्या सुनीताई बोराडे, कमलताई शेळकंदे, त्याचबरोबर माझे सहकारी मित्र मारुती शेठ वायाळ यांची सुकन्या नीलम, ती माझ्या मुलीसारखी आहे. कारण मारुती शेठ आणि मी 35 वर्ष युवक कार्यकर्त्यापासून आम्ही त्या ठिकाणी पक्षाचं काम करीत आहोत. आता भाऊनी या ठिकाणी भरपूर उहापोह केलेला आहे. बरंच त्या ठिकाणी भाऊसाहेब बोलण्यासारखं होतं, परंतु वेळेचं भान ठेवून काही कार्यकर्त्यांची मनोगत या ठिकाणी झालेली आहे. आता जी होऊ घातली निवडणूक आहे त्यामध्ये शिंदे गट आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार त्या ठिकाणी इच्छुक आहेत. त्याचबरोबर 3 पक्षीय या ठिकाणी उमेदवार इच्छुक आहेत. प्रत्येकाला उमेदवारी मागणं हे त्या ठिकाणी कर्तव्य आहे. आदिवासी आरक्षण झालेलं आहे आणि मोठ्या संख्येने उमेदवारांची तिकीट मागण्यासाठी गर्दी झालेली आहे. आपण त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बघतो राजकीय उलथापालथ झालेली आहे. शिवसेनेचे काँग्रेसमध्ये, काँग्रेसचे शिवसेनेमध्ये तिकीट न दिल्यामुळे त्या ठिकाणी नाराजी व्यक्त होते. परंतु माझं प्रामाणिक मत आहे, जी माणसं समाजात काम करतात त्यांना पक्षाने त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे. माझं उदाहरण यानिमित्ताने सांगतो. 2012 साली मी त्या ठिकाणी भाऊसाहेबांच्या विरुद्ध पंचायत समितीला उभा होतो. 20-25 वर्ष मी पक्षाने प्रामाणिकपणे काम केलं. भाऊसाहेब काँग्रेसमध्ये होते. भाऊ काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये आले आणि भाऊचं तिकीट फायनल झालं. मी 25 वर्ष काम करून मला तिकीट दिलं नाही. मी त्यानंतर वेगळ्या पक्षामध्ये गेलो. तशीच परिस्थिती आज या ताईंची या ठिकाणी कमलताईंची झालेली आहे, सुनीताताईंची झालेली आहे, नीलम आमची आहे. कमलताई शेळकंदे 10 वर्ष बिवाड्याच्या सरपंच आहेत. 1 कोटीची कामं त्यांनी त्या गावात आणलेली आहेत. पक्षाचं योगदान पक्षाने त्यांनी केलेलं आहे. 4 निवडणुका त्या लढलेल्या आहेत. अतुल बेनके, बाकीच्या निवडणुकांना त्यांनी त्या ठिकाणी महिलांना घेऊन त्या ठिकाणी काम केलेलं आहे. नीलमताई नाव काय असतील, सुनीताताई बोराडे 10 वर्ष त्या ठिकाणी या समाजामध्ये फिरत आहेत. मी बघतोय त्या कोणत्या पक्षाच्या त्याशी घेणं देणं मला नाही. परंतु एक महिला म्हणून, मग काकडा असू, तुमचे वारकरी समाजाचे कार्यक्रम असू, मग दसक्रिया असू, मग कोणत्या समाजाची दसक्रिया असू, आदिवासींचे असू, ओबीसीचे असू, ओपनचे असू, त्या प्रत्येक कार्यक्रमाला त्या ठिकाणी आवर्जून हजर असतात. आणि जे माणसांना काम करायची उमेद आहे, ज्या माणसांना काम करायची त्या ठिकाणी क्षमता आहे, ज्यांचं काहीतरी क्वालिटी आहे, ज्यांच्या माणसाकडे शिक्षण आहे, क्वालिटी आहे, ज्या माणसांना कामाचा अनुभव आहे, त्या माणसांना पक्षाने तिकीट द्यावं. इथे परिस्थिती अशी आहे, त्याचा वशिला त्याचा कुत्र काशीला, अशी परिस्थिती या राजकारणामध्ये झालेली आहे. चांगल्या माणसांना त्या ठिकाणी न्याय मिळत नाही आणि माणसं त्या ठिकाणी कुजवली जातात. त्या माणसांना अंधारात ठेवलं जातं आणि जे लोक वरवर काही दाखवतात, जे काम न करता त्यांना त्या ठिकाणी संधी दिली जाते. मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही, परंतु भाऊसाहेबांनी मला त्या ठिकाणी निमंत्रण दिलं की भाऊ तुम्ही जरूर या. मी कोणत्या पक्षाला, तालुका अध्यक्षाला मी विचारलं नाही की मी कार्यक्रमाला जाऊ का नको जाऊ. माझा वैयक्तिक प्रश्न आहे, या माझ्या भगिनीसारख्या आहेत आणि त्यांना तिकीट मिळावं माझी तळमळ होती. परंतु पक्षाचे आदेश असतात, वरून हायकमांड काय ठरवतं. मग अतुल शेठ असतील, अतुल शेठ काय आमचे भांडण नाही, आम्ही त्यांच्याबरोबर काम केलं. बेनके साहेबांचं मी 30 वर्ष कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे. त्यावेळी साहेबांनी मला सांगितलं होतं, भाऊसाहेब की शेखर तू ये काम कर, तिकीट तुला फायनल झालं
तू तयारी कर, सगळं कर. मी या ताईंसाठी तयारी केली, प्रचार पत्रक वाटली, शंभूला गेलो, अभिषेक केला कार्यकर्ते घेऊन. 15 दिवस मी बिवाड शिंद्यापर्यंत फिरत आलो आणि माझं तिकीट कट झालं आणि भाऊला मिळालं. म्हणजे अशी परिस्थिती ताईंची झालेली आहे. त्याच्यातून मी स्वतः गेलेलो आहे की माणसाची काय अवस्था होते, तिकीट नाही मिळालं माणसाची काय अवस्था होते. प्रामाणिकपणे हे तळमळीने मित्रांनो तुम्हाला मी सांगते. तुम्ही काय त्यासाठी वाईट वाटून पुढारी सगळे बरोबर आहे, भाऊचे माझं काही भांडण नाही. भाऊ माझा नातेवाईक आहे, माझी मंडळी भाऊची बहीण आहे, देवाडे घरातली आहे. त्यामुळे मला भाऊच्या कुस्ती झाली, संपला विषय. मी थोडा 3-4 मतांनी कमी पडलो, सभापती पदाची माझी संधी गेली. असो, मला जास्त ठिकाणी खोलात जायचं नाही. आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलात आहात आणि प्रामाणिकपणे या ठिकाणी सांगतो की या ज्या भगिनी आपल्या उद्या भविष्यात उमेदवार आहेत, आपण सर्वजण त्या ठिकाणी तयारी करून निर्णय घेऊन वरचा काही निर्णय होईल मग त्या काँग्रेसमध्ये जाऊ. इथं पक्ष बघायचा नाही, इथं माणूस बघायचा आहे. पक्ष कुठं असतो, तालुका लेवल जिल्हा लेवल असतो, फक्त माणसं बघा, त्यांचं कर्तृत्व बघा आणि त्यांच्या मागे उभं राहा. मी त्यांच्या मागे खंबीरपणे या ठिकाणी पाठिंबा देतो आणि स्वतः भाऊसाहेब उद्या त्यांना उमेदवारी कोणत्या पक्षाने नेऊ की माझा कान धरा, मला बोलवा. मी ताईंच्या प्रचार, तिन्ही व्यक्तींच्या प्रचाराला मी स्वतः जातीने हजर राहील एवढी ग्वाही या निमित्ताने देतो आणि या ताईंना तिघींना पुढच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.